श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तो बघा झाडाला किती छान फुलं फुलली आणि एवढं खूप प्रसन्न वाटत होतं ना त्या झाडाकडे बघून. आणि मला सवय आहे, झाडांना जेव्हा फुलं येतात ना तर मी परमेश्वराला पण पाहते आणि त्यासोबतच ना ज्या कोणी सवासणी असतात म्हणजे एक दोन फुलं तरी ठेवते, कारण माझी आई नेहमी म्हणते की नेहमी सवासणीचा मान करावा. आणि माझी सासू सवासणी गेलेल्या असं तिच्या नावाने मी कायम फुल देत असते. तर ते आमच्या मार्केटला खाली दोन कोळणी बसतात ना ताई, तर त्यांना सकाळी फुलं दिली. त्याच्यानंतर छान अशी तुळशीची पूजा केली. तर तुळशी मातेला पण आज ते गुलाब वाहिलं आणि मग दोन फुलं राहिली होती ना ती परमेश्वराला घातली. म्हणजे कसं माहिती, फुलं आल्यानंतर ना ती अशी विभागणी करावी. आणि असं म्हणतात की सवासणीला फुल दिलेलं नेहमी चांगलं असतं, आपल्याला एक आशीर्वाद मिळतो. तर छान अशी बघा तुळशीची पूजा केली. नंतर उंबरट्यावर साधीच अशी रांगोळी काढली, कारण आज परत एकदा पायाने परत सुरुवात केली हळूहळू दुखायला. त्याच्यामुळे मग म्हणजे असं थोडा साचा आणि थोड्या हाताने असं करत करत छान अशी रांगोळी काढली. आणि खरंच बरं वाटतं असं जेव्हा उंबरट्यावर आपल्या म्हणतात ना घरी येणाऱ्या पाहुण्याला पण छान वाटतं आणि आपल्याला छान वाटतं. आणि आज पूजा पण बघा सिंपल केली, पण म्हणजे बरेच जण मला म्हणतात तुझी पूजा आम्हाला आवडते. आणि खरंच खूप बरं वाटतं. आणि खरं सांगते, हे जेव्हा तुमचे जेव्हा असं येतं ना, म्हणजे जेव्हा तुम्ही असं म्हणतात ना, मला खरंच स्वतःला खूप म्हणजे असं भाग्यवान वाटते. मी स्वतःला म्हणते आणि खूप नशिबान म्हणते. आणि बरेच जण जेव्हा घरी येतात ना, स्पेशली घरात येऊन मंदिरामध्ये दर्शन घेतात आणि पाया पडतात आणि ती पूजा बघून त्यांना प्रसन्न वाटतं ना, तेव्हा खरंच खूप आनंद होतो. त्यात जास्त काही करायचं नव्हतं, कारण आज एका मैत्रिणीच्या घरी बर्थडेला जायचं होतं. प्लॅन असं काहीच नव्हतं होतं, जस्ट आम्ही जेवून केक कापून निघणार होतो. पण तिथे गेल्यानंतर ज्या काही धमाल मस्ती केल्या आहेत ना, बाप रे बाप, म्हणजे असं ठरवलं होतं. बघा कधी कधी ना काही गोष्टी ना आपण न ठरवता जेव्हा करतो ना, तेव्हा खरंच वेगळंच वातावरण तयार होतो. तर सगळे आम्ही जेवायला बसलो असतो आणि माझ्या पायामुळे मी वरती बसली होती. आणि तिच्याकडे गेल्यानंतर तिला दोन मुलगे आहेत आणि दोन्ही मुलगे ना, म्हणजे असं बरेच जण म्हणतात की मुलगी नाही तर खंत, पण हिच्याकडे खरंच ते दोघं जण खरंच खूप छान, म्हणजे म्हणतात ना मुलीपेक्षा पण पुढे जाऊन सगळी घरातली कामं वगैरे करत होते आणि आईला एवढी मदत करत होते. खरंच आम्हाला असा 2 मिनिटं मला तरी हेवा वाटला मैत्रिणीचा, की खरंच तुला मुलगी नाही काय, पण तुझी मुलगे मुलींपेक्षा पण काही कमी नव्हते. तर त्याच्यानंतर आम्ही आता केक जो नेला होता, तर केक माझ्याच लेकीने केला होता. आता असं झालं की माझी लेक स्वतः केक बनवते, त्यामुळे बरेच असे आपल्या जवळपासचे ज्यांचे पण बर्थडे असतात ना, तर केकची ऑर्डर तिलाच देतात. आणि जे पहिल्यांदा हा केक बनवला होता त्यांनी सगळ्यांनीच हा फ्लेवर पहिल्यांदा खाला होता. तो होता फालुदा फ्लेवर. आणि एवढा एवढा प्रचंड त्यांना आवडला होता की एकीला डायबिटीस आहे तरी सुद्धा ती म्हणजे खात होती. म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की मला अख्खा दिला असता तरी पण मी खाल्ला असता, एवढा प्रचंड त्यांना आवडला. आणि बघा आपल्याच मुलीची जेव्हा स्तुती म्हणतात ना असं लोकांकडनं होतं ना, खरं सांगते एक आई म्हणून ना आपलं खरंच ऊर भरून येतं. आणि मला खरंच खूप अभिमान वाटतो, कारण खरंच ती केक हे जेव्हापासून बनवायला लागले तेव्हा ती शिकली नव्हती, कारण केक केल्यानंतर तिने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. बऱ्याच जणांना असं वाटतं की तिने कोर्स केला म्हणून बनवते, पण ती 2019 पासून केक बनवते. तिने स्वतःच्या नावाचं ब्रँड खूप अगोदरपासून आणलंय, मानसीस केकरी म्हणून. पण खरं सांगते केक एवढे उत्तम असतात. मी आता वर्षभर झाले केक सोडलंय, पेस्ट्री वगैरे, पण खरंच तिचे केक छान होता आणि सगळ्यांना केक आवडला होता. ही माझी मैत्रीण दादरवरनं आली आहे स्पेशली, आणि तिच्याकडे पण ना असं मंदिर छान होतं. म्हणतात ना मला आता ना असं झालंय ना की कोणाकडे गेली ना की मंदिर बघायची, म्हणजे स्वतःचं मंदिर आहे तर छान वाटतं. आणि खरं सांगते ती मला बोलते की मला तुझी देवपूजा वगैरे खूप आवडते, तर म्हणजे आपल्याला बरं वाटतं की आपलं पण कोणाला तरी आवडतं. त्याच्यानंतर आता आमचा बराच वेळ तिकडे गेला आणि असं ठरलं होतं की चला आता भेटलोय ना तर काहीतरी आठवण म्हणून रील करूया. आणि दरवेळीप्रमाणे रीलची स्टेप शिकवायची जबाबदारी माझी, कारण कधीच्या काळी मी डान्सर म्हणण्याची मी डान्स टीचर होती. माझ्याकडे मुली होत्या बऱ्यापैकी 15-16 मुलींना मी डान्स शिकवायची. आपले मराठी फोक म्हणून फक्त फोक स्पेशालिस्ट आहे मी. तर फोक डान्स शिकवायची, त्याच्यामुळे माझ्या मुलींचा पण ग्रुप होता, त्याच्यानंतर बायकांचा सुद्धा ग्रुप होता एक मंगळागौरी म्हणून. तर आम्ही मंगळागौरी वगैरे करायचो. आणि मग कालांतराने हळूहळू परिस्थितीमुळे म्हणा आणि आजारपणामुळे मग हळूहळू कमी होत गेला. म्हणजे आमच्या मुली जेव्हा 10वीला गेला ना त्याच्यानंतर मग तो ग्रुप हळूहळू कमी झाला, कारण मुली मग कोणी जॉबला लागलं, कोणी कॉलेजच्या ह्याच्यावर, त्याच्यामुळे तो मग स्टॉप झाला. पण म्हणतात ना ती कला आपल्या अंगात असते अवगत. तर तिकडनं आली आणि मग घरी बेडचं ना ते तुटलं होतं. तो वेल्डिंग वाल्याला किती दिवस बोलत होते, नेमका तो आजच आला, तो पण कधी जेव्हा मी पूर्णपणे थकलेली होती तेव्हाच. हॅलो, नमस्कार. कसे आहात? मस्त मजेत ना? आज माझा दिवस तर मजेत गेलाय, म्हणजे एवढी मजेत गेली की आता खरंच खूप थकली आहे, पण खरंच खूप बरं वाटलं. कारण मीच
माझ्या पायाच्या त्रासामुळे बाहेर पडत नव्हते आणि मला मैत्रिणीने आज जबरदस्ती नेलं होतं. कारण जिच्या बर्थडेला आम्ही गेलो होतो, खरं तर ही माझी मैत्रीण नाही आहे. सो आधीच क्लिअर करते, कारण माझ्या मैत्रिणीची मैत्रीण. आणि म्हणतात ना, कदाचित असं प्रॉब्लेम आहे की आम्ही एकाच महिन्यात आहोत. ही एक सोडली तर आम्ही आमच्या बाकीच्यांचे बर्थडे एकाच महिन्यात आहोत. कदाचित तीच क्वालिटी आमच्या सगळ्यांमध्ये असेल, कारण आम्हाला मैत्री करायला आवडते. आणि मला खरं सांगते, आवडतात मैत्री करायला, आवडतात नवनवीन फ्रेंड्स करायला आवडतं. फक्त एवढीच एक इच्छा असते की समोरच्या व्यक्तीनेही आपल्या बरोबर शेवटपर्यंत मैत्री करावी. आणि जेव्हा कधी असं होतं की एखादी मैत्रीण जिला आपण खूप जीव लावतो आणि मग कालांतराने ती आपल्याला जेव्हा सोडून जाते म्हणा, किंवा तिचे मार्ग बदलतात, खूप वाईट वाटतं. आणि हेच कारण आहे की मला मग अटॅच व्हायला भीती वाटते कुठल्या मैत्रिणीसोबत. पण आमच्या याच ग्रुपमध्ये एक मैत्रीण आहे, तिने शेवटी समजावलं, बघ अटॅच. आणि मला पण ते पटलं, कारण काय एखाद्या व्यक्तीवर आपण किती अटॅच राहायचं हे आता आपण ठरवायचं. कारण काय आपण एखाद्यावर प्रामाणिकपणे अटॅच राहतो, पण समोरची व्यक्ती फक्त आपला फायदा म्हणून आपल्यासोबत राहते म्हणा, किंवा तिला आता आपली गरज नाहीये म्हणून ती आपली साथ सोडते, याचं दुःख आपण करत बसण्यापेक्षा त्यांनी काय गमावलंय हे त्यांना कळू, आणि परमेश्वराने त्यांना ते दाखवून द्यावं की तुम्ही काय गमावलं. कारण माझा स्वभाव आहे पहिल्यापासूनच खेळकर आहे, मस्तीखोर आहे. हा, मी परिस्थितीमुळे म्हणा किंवा काही जबाबदाऱ्यांमुळे म्हणा सध्या शांत बसली होती म्हणा, किंवा माझा आजारपण म्हणता येणार नाही, पण मी जो स्पेस मधून जाते, मी शांतता घेतली होती, निवडली होती. पार्ट आहे आपल्या आयुष्याचा. पण आजचा दिवस सांगते, खरंच खूप मजेत गेला, धम्माल मस्तीत गेला. कारण माझ्याकडे 2 दिवस मिस्टर बाहेर गेले होते, आज मुलगी बाहेर जाणार होती, रविवार होता तर, त्याच्यामुळे मी घरात एकटीच होते आणायचे. आणि आमचं असं प्लॅन नव्हतं काहीच करण्याचं. खरं तर हे काहीच प्लॅन नव्हतं आमचं, जस्ट होतं की आम्ही जाणार होतो, केक कापणार होतो, जेवून आम्ही येणार होतो. कारण आता झालेली माहितीये, आणि माझी तर हिच्याबरोबर ही सेकंड ओळख आहे. पण खरं सांगते, अजिबात वाटलं नाही की मी तिच्याकडे पहिल्यांदा गेली तिच्या घरी. मी आधी कधी तिचं घर नाही बघितलंय, ना तिच्या मुलांसोबत भेटली आहे, नाही तिच्या मिस्टरांना भेटली. पण खरं सांगते, भेटल्यानंतर असं वाटलंच नाही की मी पहिल्यांदा त्या घरात आली आहे आणि पहिल्यांदा तिथे वावरते. खरंच सांगते, तिची फॅमिली खूप हेल्पफुल होती. आणि मुलांनी तर आम्हाला खरंच, मला म्हणजे काय काय गोष्टी म्हणतात ना, बघा मी नेहमी सांगते की मला शिकायला आवडतं. अजूनही मला याच्यातलं काही येत नाही. बऱ्याचशा आम्ही रील्स केल्यात तिथे, आणि त्या रील्स साठी पण पूर्णपणे त्यांनी मदत केली. सगळे जे शूट आहेत ना ते त्यांनीच केले. कारण पहिली गोष्ट तर मी असं ठरवून जातच नाही, मी कधीच कुठल्याच प्रोग्रामला जाते तेव्हा असं ठरवून जात नाही की बाबा मी जाते. बघा, बरीच लोकांना मी बघितलं, म्हणजे आता जे युट्यूबर्स आहेत ना, ते बरेच जण जिथे जातात ना तिकडचं शूट वगैरे करतात, कारण त्यांना तो एक म्हणतात ना कंटेंट मिळतं. पण माझ्या डोक्यात कधीच असं नसतं. कारण मला असं वाटतं की सगळ्याच गोष्टी मोबाईलच्या आतमध्ये कॅप्चर नाहीत, काही काही गोष्टी मेमरीमध्ये ठेवायच्या असतात. आणि माझं ते असतं जास्त. कारण म्हणजे मी जेव्हा एखादी गोष्ट शूट करायच्या विचाराने गेली ना, तर मग मला शूटकडे लक्ष राहतं, मग मी एन्जॉय नाही करू शकत. त्याच्यामुळे मी हा विचार करून कधी कुठे जातच नाही मुळात. त्यामुळे इकडे पण जे गेलो होतो ना बर्थडेला, तर एक जस्ट सेलिब्रेशन, कारण मी फर्स्ट टाइम जात होती, त्यामुळे मलाही माहित नव्हतं तिची फॅमिली कशी आहे, तिच्या घरात कसं वातावरण आहे. त्याच्यामुळे मी पहिलं ठरवलं नसतं. कारण का बघा, सगळ्यांनाच शूट केलेलं डायरेक्ट आवडतं का माहिती नाही. आणि विचारायला म्हणजे अजून, मी तर खरं सांगते, मी नवकी आतापर्यंत माझे तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर माझं सगळं माझ्याशी देवपूजेशी रिलेटेड, किंवा मी कुठे काय गेल्यावर काय करते हेच असायचं. मी प्रत्येक जोपर्यंत समोरची परमिशन देत नाही, मी कधीच शूट करत नाही. पण खरं सांगते, तिकडे गेल्यानंतर तिचंच असं मत होतं, अगं का शूट नाही करत आहेस, हे ते. म्हणजे खूप आनंद झाला की चल, आपलं शूट केलेलं जर त्यांनाही आवडतं. मग नंतर हे ज्या काय क्लिप आहेत ना, ज्या शेवटच्या म्हणजे जेवणापासूनच्या, तर तिच्या मुलांनी शूट केलेल्या. आणि खरं सांगते, आम्हाला काहीच माहिती नाही. मी त्याला बोललेली रॅन्डम तू शूट करता, त्याला काय सांगू, मलाही कळत नव्हतं काय सांगायचं. तर मी फर्स्ट टाइम गेली, पण खरं सांगते खूप बरं वाटलं. म्हणजे कधी कधी खूप वर्षाची मैत्री असून सुद्धा जे मिळत नाही ना, ते कधी कधी आपल्याला एक तात्काळ म्हणतात ना झालेलं मैत्रीमधून मिळतं, असं झालेलं होतं या क्षणी मला. कारण आम्ही दुसऱ्यांदा, आणि म्हणजे स्वामी समर्थांची जी ट्रिप गेली होती ना, त्या ट्रिपमध्येच आमची ओळख झाली. कदाचित स्वामींनीच माझ्या आयुष्यात काही लोकांना बाजूला केलं, आणि स्वामींनीच माझ्या आयुष्यात कदाचित काही लोकांना एंटर दिलं की ज्याच्यामुळे मी खुश राहावी. म्हणजे मी सतत विचार करणारी व्यक्ती आहे की ही असं का करते, हिने असं का केलं, ही करणारी मी व्यक्ती आहे. आज कदाचित स्वामींची इच्छा आहे की मी या सगळ्या गोष्टीपासून दूर राहावं आणि मस्त लाईफ एन्जॉय करावं. हळूहळू प्रयत्न करते. कारण कसं असतं बघा, आपला मूळ स्वभाव आपण सोडत नाही. आपल्याला इतक्या वर्षाची सवय असते की एखाद्या व्यक्तीवरती आपण डिपेंड, किंवा एखाद्या व्यक्तीमुळे आपण राहिलेलो असतो, आणि अचानक ती सवय मोडत नाही. पण
कदाचित ही म्हणतात ना, प्रत्येक गोष्टी मागे मी नेहमी म्हणते, की प्रत्येक जी गोष्ट घडते ना, त्याच्या मागे परमेश्वराचा काही ना काही भाग हा असतो. आपण फक्त नाममात्र असतो आणि मला तर हे जाणवायला लागलंय. खरं सांगते, यांच्यासारख्या मैत्रिणी माझ्या आयुष्यात आल्या आणि त्याच्यात ती दादरवरनं स्पेशली इकडे आली होती. तिची आणि माझी ओळख पहिल्यांदा पण असं वाटलंही नव्हतं. त्याच्यानंतर ती लोकं तिकडनं आम्ही आमच्या घरी आलो. शूट केलंच नाही, कारण मी बोलली ना, सगळ्याच गोष्टी शूट करण्यापेक्षा कधी काही काही गोष्टी ना आठवणीत ठेवलेल्या बऱ्या असतात. कारण बऱ्याच गोष्टींना ना बऱ्याच जणांची नजर लागते आणि मला तर पहिलीच लागते, मला चांगलंच माहितीये. असो, पण खरं सांगते, आजचा दिवस खूप छान मस्त मजेत गेला. याच्याशी रिलेटेड आमच्या रील्स केलेल्या आहेत आम्ही. ते हळूहळू तुमच्यापर्यंत येतील, पण व्हिडिओ माझे पहिल्यासारखे एवढे चालत नाही. आता माझं कंटेंट चुकतंय की काय होतंय तेही तुम्ही मला सांगा, की जेणेकरून मग मी तुम्हाला त्याप्रमाणे व्हिडिओ करीन. कारण आतापर्यंत खरंच सांगते, खूप छान जर्नी माझी चालू होती. अक्षरशः म्हणतात ना, इथपर्यंत घास यावा आणि तो निघावा तसं झालेलं आहे. मस्त जर्नी चालू होती. जेव्हा माझे सबस्क्रायबर पण एवढे नव्हते, एवढे मी टॉपला गेले. आता माझे स्वामींच्या कृपेने सबस्क्रायबर पण छान वाढतात आहे. फक्त आता व्ह्यूज येत नाहीये, तर ते व्ह्यूज येण्यासाठी प्लीज मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते, की माझा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही जे व्हिडिओ बघतात ना, तेच आमच्यासाठी व्ह्यूज असतात आणि त्याच्यावरतीच सर्व डिपेंड्स असतं. माझे व्हिडिओ जर खरंच तुम्हाला आवडत असेल ना, तर नक्की तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा. एक हाईपचं बटन येतं, ते तुम्ही जेव्हा प्रेस करता ना, तेव्हा तो व्हिडिओ अजून पुढच्या लोकांपर्यंत जातो, म्हणजे जेणेकरून तो पुढे जातो, असा तो अल्गोरिदम आहे. मी म्हणलं ना, मला आता थोडंफार आता समजायला लागलं. एवढं काय मला त्यातलं अजून काय माहिती नाही, पण मी सांगते, ते केल्यानंतर आय थिंक त्या आठवड्यातून 3 किंवा 4च व्हिडिओ ना तुम्हाला हाईप करता येतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्यामुळे जो व्हिडिओ तुम्हाला जर जास्त आवडतो ना, त्याला नक्की हाईप करा. कारण हाईप केल्यामुळे काय होतं, व्हिडिओ थोडा पुढे जातो आणि तो बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचतो. तर आजचा रविवार असा छान मस्त मजेत आनंदात गेला आणि खरं सांगते, खूप बरं वाटलं. कारण मीच किती म्हणजे स्वामींच्या ह्याला जी गेली होती ना, त्याच्यानंतर आज बाहेर पडली आहे मी. ह्याच्यामध्ये मध्ये बाहेर पडले आणि स्वामींच्या वेळी पण मला मैत्रिणीने जबरदस्ती नेलं होतं. आता मला असं वाटतंय, की तिने खरंच चांगलं काम केलं. पहिली मी तिला बडबडली होती, की माझे पाय दुखायला लागले तुझ्यामुळे. पण आता असं वाटतंय, कधी कधी काही काही लोकांचं आपल्या आयुष्यात येणं हे खरंच चांगल्यासाठी असतं आणि याचा प्रत्यय स्वामींनीच मला दिलेला आहे. तर एकंदरीत आज असा होता छान आजचा रविवारचा मस्त दिवस गेलेला आहे. आता फार थकली आहे. आता मुलगी पण येईल, ती पण बाहेर गेली, मिस्टर पण आता येण्याच्या मागे. आता छान जेवण करायचं आणि मस्त झोपणार आहे. पण खूप दमलेलो आहे, कारण काही हे म्हणजे असं ठरवलं नव्हतं ना आणि अचानक झालेल्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे खरंच खूप आनंद पण वाटलाय आणि खूप थकायला झालाय. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.